श्रीराम. आनंद मिळवण्यासाठी वासना भगवंताकडे वळवावी. घरामध्ये सर्वांनी कसं हसून खेळून मजेत असावं. आपली वृत्ती अशी असावी की ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरी पडत नाही, पण वृत्तीचा आनंद देऊन कधीच संपत नाही. जीवन हे मूलतः आनंदमय आहे. सृष्टी क्रमावर सोडलं तर ते सुखी होईल. आनंद अत्यंत विशाल आहे. देहबुद्धी मेली म्हणजे त्याची प्राप्ती होत असते. आनंद मिळवणं हे सोपं आहे, पण हे समजून आपण सोपं झालं पाहिजे. आपण उपाधीने जड झालोत म्हणून आपण हलके झाले पाहिजे. सर्व जगाला आनंद हवा असतो, म्हणून कोणत्याही परिस्थितीत आनंद राखावा. आनंद शाश्वत आहे, पण आपण विषयात आनंद मानतो, त्यामुळे खरा शाश्वत आनंद आपल्याला मिळत नाही. फोड आला म्हणजे खाज सुटते आणि खाजवल्यावर रक्त आलं तरी एक प्रकारचा आनंद आपल्याला होत असतो, पण म्हणून खाजवत राहणं योग्य होईल का? कुत्र्याच्या तोंडात हाड असताना स्वतःच्या तोंडातलं रक्त तो सगळत असतो. त्यातलं काही रक्त जमिनीवर पडून कमीही होतं, पण तो हाडूक काही सोडत नाही. विषयाचा आनंद असाच असतो. कोणतीही वस्तू अस्तित्वात नसतानाही होणारा जो आनंद, ते परमात्म्याचं व्यक्त स्वरूप आहे. वासना भगवंताकडे वळवली की मग आनंदाशिवाय दुसरा कोणता लाभ होणार? वासना ही विस्तवासारखी आहे. ज्या विस्तवाने सुंदर स्वयंपाक करून कढत आणि ताजं अन्न खायला मिळतं, तोच विस्तव जर घरावर ठेवला तर घर जाळून टाकतो. त्याप्रमाणे वासना भगवंताकडे वळली तर माणसाला आनंदरूप बनवते, पण ती जर विषयाकडे वळली तर त्याला दुःखामध्ये लोटते. वासना रोज नवीन नवीन खेळ आपल्याला दाखवते. म्हणजे खेळ जुनेच असतात, पण आपली वासना मात्र नवीन असते. वासना म्हणजे अभिमान किंवा मीपणा. हा मनुष्याचा शत्रू असून तो त्याच्या आनंदावर विरजण घालतो. वासनेमुळे चित्ताला समाधान नाही हे कळत असून सुद्धा वासनेचा जोर इतका विलक्षण असतो की तो शेवटच्या श्वासापर्यंत जात नाही. ज्याने वासनेला जिंकलं त्याच्यावर भगवंताची कृपा झाली म्हणून समजावं. वासनेला जिंकायला भगवंताच्या नामात राहण्यासारखा दुसरा उपाय नाही. वासना न ठेवता कर्म करणं याचंच नाव संन्यास. जिथे वासना संपली तिथे आनंदच आहे. श्रीराम.